आपल्याला काय शिकायचं आहे? फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन दोन्ही वर्गांना आहे, 7वीला आपण आणि 8वीला आपण. बैजिक राशींचे अवयव. बैजिक राशींचे अवयव. बैजिक राशींचे अवयव. ठीक आहे. आता बैजिक राशींच्या अवयवामध्ये सगळ्यात आधी आपल्याला सुरुवातीपासून जायचं आहे, म्हणजे बेसिक पासून. सगळ्यात आधी सगळ्यांना कॉमन काढता आलं पाहिजे. ठीक आहे. मग कॉमन काढण्यासाठी कॉमन फॅक्टर मेथड. ठीक आहे, किंवा कॉमन फॅक्टर लिहिलं तरी चालते. कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव. कॉमन फॅक्टर म्हणजे काय होते? सामायिक अवयव. सामायिक अवयव. ठीक आहे. जसं एक्सपान्सन फॉर्म्युलामध्ये आपण काही फॉर्म्युला शिकला आहोत ते नंतर घेऊ. ठीक आहे. सुरुवातीला आपण कॉमन फॅक्टर कसे काढायचे ते बघू. क्वेश्चन आहे 6x + 12. 6x + 12 अशा पद्धतीचे समजा उदाहरणं राहिले तर याच्यामध्ये कॉमन कसं काढायचं बघा. 6x + 12 मध्ये 6 आणि 12 आहे. 6 आहे आणि 12 आहे. मी 6 ला कसं लिहू शकतो, किंवा 6 आणि 12 चे फॅक्टर कोणते कोणते आहेत? 6 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते? 1 ने जाते, 2 ने जाते, 3 ने जाते आणि 6 ने जाते. 12 ला 1 ने पण जाते, 2 ने पण जाते, 3 ने पण जाते, 4 ने पण जाते, 6 ने पण जाते. या 6 ला मी असं लिहू शकतो 2 गुणिला 3 लिहू शकतो. आणि 12 ला कसं लिहू शकतो मी? 2 गुणिला 6 लिहू शकतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये कॉमन काय आहे? 2 आहे. तर जो कॉमन नंबर आहे त्याला आपण बाहेर लिहायचा ब्रॅकेटच्या, आणि जे उरलेले नंबर राहतात जसे 6, 3 आणि 6 हे शिल्लक राहिलेले नंबर आहेत त्यांना ब्रॅकेटमध्ये लिहायचा. मग ह्या 6 मधून आणि 12 मधून काय कॉमन निघाला? 2. तर 2 बाहेर राहील. ठीक आहे. मग याच्यामध्ये 2 टर्म आहेत. ही एक टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. मग याच्यामधून 2 बाहेर निघाले, किती राहतील मग? 3 राहील. आणि सोबत काय आहे? x प्लस आहे तर प्लस. 12 मधून 2 कॉमन निघाले, किती राहिले? 6. आणखी कॉमन निघते याच्यामध्ये. अच्छा, 6 ला अजून कसं लिहू शकतो आपण? 6 एक 6 लिहू शकतो. असं पण लिहू शकतो याला 1 गुणिला 6 आणि 2 गुणिला 6. तर दोघांमधून 6 पण कॉमन काढू शकतो. बरोबर. तर आपण तशा पद्धतीने लिहू, म्हणजे पुन्हा आपल्याला कॉमन काढावं नाही लागणार. काय होईल मग याच्यामध्ये? काय कॉमन निघाला? 6. दोघांमधून 6 कॉमन निघाला. मग याच्याकडे काय राहील? 6 गेला याच्याकडेचा, काय राहिला? x प्लस याच्याकडचा किती कॉमन निघाला? 6 निघाला, तर किती राहिला? 2 झाला. हा एक फॅक्टर झाला आणि हा दुसरा फॅक्टर झाला. समजला? अजून एक एक्झाम्पल घेऊ. दुसरा एक्झाम्पल आहे 8a + 24. 8a + 24. आता 8 आणि 24 आहे, तर 8 ला कसं लिहू शकतो आपण आणि 24 ला? ज्याच्यामध्ये कॉमन नंबर आहे 2 गुणिले 4 2 8 होतात. ठीक आहे. अजून अच्छा, 8 च्या टेबल मध्ये 24 येतो का? येतो. किती टाइम्स येतो? 3 टाइम्स. ठीक आहे. आणि 8 ला कसं लिहू शकतो? 1 × 8. 24 ला कसं लिहू शकतो आपण? 3 × 8. 8 3 24. मग काय कॉमन आहे दोघांमध्ये? जो कॉमन आहे त्याला आपण बाहेर काढू. 8 कॉमन आहे ना, 8 ला बाहेर काढला. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? याच्या जवळचा 8 गेला, काय राहिला याच्याकडे? ये प्लस 24 जवळचा 8 गेला, किती राहिला? 3. समजलं का सगळ्यांना? अशा पद्धतीने आपण कॉमन काढतो. आणखी एक्झाम्पल घेऊ आपण. थर्ड 15m - 20. 15m - 20 सांगा दोघांमध्ये काय कॉमन आहे? 5. 5 त्रिक 15, 5 चौ 20. 5 त्रिक 15 आणि 5 चौ 20. ठीक आहे. कॉमन आहे 5. मग 5 ला ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचा.
आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं मग? याच्याकडचा 5 गेला, किती राहिला? 3 राहिला. 3 5 गेला, किती राहिला सोबत? 3 आणि यम मायनस ह्या 20 कडचा 5 गेला बाहेर ब्रॅकेटच्या बर, काय राहिला मग आतमध्ये? 4. अशा पद्धतीने आपण कॉमन काढतो. सगळ्यांना समजला? ओके, लिहा. आता याच्यामध्ये हा एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि हा एक त्याचा फॅक्टर आहे आणि हा दुसरा फॅक्टर आहे. हे 2 फॅक्टर आहेत. ठीक आहे, तर सिम्पलचे क्वेश्चन असतात याच्यावर, जसं एक्स स्क्वेअर मायनस 25, एक्स स्क्वेअर मायनस 25. याच्यामध्ये बघा, हा एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर समजा, याला काय समजायचा? ए स्क्वेअर मायनस हा कितीचा स्क्वेअर आहे? 5चा स्क्वेअर आहे. म्हणजे याला मी कसं लिहू शकतो? एक्स स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. दिसते की नाही असं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखा. हा ए आहे आणि हा बी आहे. मग याचा फॅक्टर काय बनेल? एक फॅक्टर काय बनेल? एक्स प्लस 5 ए प्लस बी. आणि दुसरा फॅक्टर काय बनेल? एक्स मायनस 5 म्हणजे ए मायनस बी. सिंपल आहे, समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतर सेकंड, एक्स स्क्वेअर मायनस 64. आता याला कसं लिहू शकतो सांगा? एक्स स्क्वेअर मायनस 8चा वर्ग 8 स्क्वेअर. मग याचे फॅक्टर काय होतील सांगा? एक्स प्लस 8 आणि एक्स मायनस. समजलं सगळ्यांना? इझी आहे. अजून एक क्वेश्चन घेऊ. 25 एक्स स्क्वेअर मायनस 16. 25 एक्स स्क्वेअर मायनस 64 घेऊ. ठीक आहे, आता सांगा याला कसं लिहू शकतो? 5 एक्स स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर. आता याची किंमत काय आहे याच्या ठिकाणी? 5x. याची किंमत काय आहे? 5x आणि बी ची किंमत काय आहे? 8. तर याचे फॅक्टर काय बनतील सांगा? 5x प्लस 8 म्हणजे काय झाला? a प्लस बी. आणि दुसरा फॅक्टर काय बनेल? 5x मायनस a. समजलं सगळ्यांना? इझी आहे. ठीक आहे, लिहा. आता इकडे लक्ष द्या. आता परफेक्ट स्क्वेअर अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल तर त्याचे फॅक्टर कसे काढायचे? आपण एक्सपान्शन फॉर्म्युला शिकलो. ए प्लस बी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय होते सांगा? ए प्लस बी चा होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि दुसरा एक होता ए मायनस बी चा होल स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता बघा, हा जो ए प्लस बी चा होल स्क्वेअर आहे, जसं बघा ए प्लस बी चा होल स्क्वेअर आहे, याला मी असं नाही लिहू शकत का? ए प्लस बी इंटू ए प्लस बी. 2 फॅक्टर होतील की नाही? हा जो ए मायनस बी चा होल स्क्वेअर आहे, याला मी असं नाही लिहू शकत का? ए मायनस बी इंटू ए मायनस बी. असं लिहू शकतो की नाही? अरे लिहू शकतो की नाही? लिहू शकतो. मग आता आपल्याला अशा प्रकारचा अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला असेल, अशा प्रकारचा अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला असेल, ज्या ठिकाणी इथे पहिल्या टर्म मध्ये पण स्क्वेअर नंबर राहू शकतो आणि शेवटच्या टर्म मध्ये पण स्क्वेअर नंबर राहू शकतो. समजलं का? जर आपल्याला दोन्ही ठिकाणी स्क्वेअर नंबर दिसले तर आपल्याला त्याच्यामध्ये समजून जाईल की या प्रकारचे फॉर्म्युले लागतात किंवा या प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये फॅक्टर मिळणार. जसं आपण क्वेश्चन घेऊ, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25. एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये लास्ट टर्म मध्ये काय आहे? 25 स्क्वेअर नंबर आहे. कितीचा स्क्वेअर आहे तो? 5चा स्क्वेअर आहे, बरोबर. आणि इकडे काय आहे? 1x चा स्क्वेअर आहे. इथे 1 असतो तर इथे काय 1x चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर आहे इथे, बरोबर.
मग हा काय झाला 1a झाला, काय झाला हा ए, आणि हा काय झाला बी झाला. आणि जे मिडल टर्म असते ते ए आणि बी च्या गुणाकाराची दुप्पट असते. मिडल टर्म कशी असते, ए आणि बी च्या गुणाकाराची दुप्पट असते. मग ए ची किंमत किती आहे 1 आणि बी ची किंमत किती आहे 5. 5 1 5, दोघांचा गुणाकार केला तर 5 आला, आणि 5 ची दुप्पट किती होते 10. आहे की नाही 10 आहे. मग अशा पद्धतीचा आपल्याला जर अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेला असेल तर त्याचे फॅक्टर कसे भेटणार आपल्याला, ए प्लस बी चा स्क्वेअर, म्हणजेच एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण ए प्लस बीच राहणार, कारण स्क्वेअर आहे. एखाद्या नंबरचा आपण स्क्वेअर करतो याचा अर्थ त्या संख्येला त्याच संख्येने एकदा गुणाकार करतो. मग याचे फॅक्टर काय मिळणार आपल्याला सांगा, 1 प्लस 5, पण आता याच्यामध्ये एक्स लागलेला आहे तर काय राहील 1x प्लस 5, म्हणजे x प्लस 5 राहील, x प्लस 5. 1 लिहिलं जात नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे 1 असतो पण लिहत नाही आपण. आणि दुसरा फॅक्टर काय असेल तो पण x प्लस 5. समजलं का? इथे जो नंबर होता काय होता 1 होता, तर 1x लिहिला आपण, याला काय लिहिलं 1x चा स्क्वेअर आहे तो, म्हणजे हा a झाला, आणि हा 5 चा स्क्वेअर आहे म्हणजे हा b झाला. आणि दोघांच्या गुणाकाराची दुप्पट मिडल टर्म आहे, 5 1 5 गुणीला 2 केला तर 10. समजलं का? पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ, a स्क्वेअर प्लस 12a प्लस 36. सेकंड, a स्क्वेअर प्लस 12a प्लस 36. आता पुन्हा बघा, लास्ट टर्म वर्ग संख्या आहे की नाही आहे, आहे. कितीचा वर्ग आहे 6 चा वर्ग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर a स्क्वेअर लिहिला म्हणजे 1a स्क्वेअर आहे, तो इथे काय आहे 1a स्क्वेअर आहे, म्हणजे त्याला 1a चा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. तर ही झाली a ची किंमत आणि ही झाली b ची किंमत, आणि दोघांच्या गुणाकाराची दुप्पट मिडल टर्म आहे. बघा 6 1 6 दुने 12 आहे की नाही दुप्पट, म्हणजे याचे फॅक्टर कसे मिळणार आपल्याला, a प्लस 6 आणि पुन्हा a प्लस 6, अशा पद्धतीने याचे फॅक्टर मिळणार. इझी आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ, ज्याच्या इथं जे पहिली टर्म आहे स्क्वेअर वाली टर्म त्याचा कोएफिशियंट 1 च्या व्यतिरिक्त दुसरा काहीतरी नंबर असेल, ठीक आहे. जसं 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9, 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9, 4x स्क्वेअर प्लस 12x प्लस 9. बघा पहिली टर्म पण स्क्वेअर नंबर आहे, शेवटची टर्म सुद्धा कशी आहे स्क्वेअर नंबर आहे, बरोबर. मग मला सांगा 4x स्क्वेअर कितीचा वर्ग आहे 2चा, 2x चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे तो 2x चा वर्ग आहे. आणि 9 कितीचा वर्ग आहे 3 चा वर्ग आहे, याला आपण 3 स्क्वेअर लिहू. हे झाली a ची किंमत आणि हे झाली b ची किंमत, आणि दोघांच्या गुणाकाराची दुप्पट बघा 12 आहे. 3 दुने 6 दुने 12 आहे की नाही. म्हणजे याचे फॅक्टर काय होणार सांगा आता, 2x प्लस 3, आणि दुसरा फॅक्टर 2x प्लस 3, दोन्ही प्लसच राहणार. समजलं सगळ्यांना. चला आता हे झाले प्लस वाले. समजा मिडल टर्म मायनस असेल तर इकडे बघा a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर असं पण राहू शकते ना. मग एक मायनस वाला क्वेश्चन घेऊ, 16p स्क्वेअर मायनस 40p, 4 नंबर 16p स्क्वेअर मायनस 40p आणि 25 प्लस 25. आता तुम्ही सांगा मला 16p स्क्वेअर लिहिलेला आहे म्हणजे कितीचा स्क्वेअर आहे तो 4चा, म्हणजे 4p चा स्क्वेअर आहे, बरोबर. इकडे 25 कितीचा स्क्वेअर आहे 5 चा स्क्वेअर, म्हणजे इथे 5 स्क्वेअर लिहू शकतो मी. आणि मिडल टर्म बघा निगेटिव्ह आहे, मिडल टर्म निगेटिव्ह इथं आहे, म्हणजे a मायनस बी चा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागेल. दोन्ही ब्रॅकेट मध्ये a मायनस बी राहील. समजलं का.
हा, म्हणजे याच्यामध्ये हा झाला ए आणि हा झाला बी. मग दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 40 होते का बघा. 5 चौ 20 आणि 20 दुने 40 होते. गुंजन हॅपी बर्थडे. होते की नाही होते. मग आता याच्यामध्ये काय राहील, मायनस आहे, मिडल टर्म मायनस आहे ना, मग ब्रॅकेट मध्ये पण मायनसच राहील, जसं इथे आहे मायनस. ठीक आहे. मग ब्रॅकेट मध्ये काय राहील सांगा, फॅक्टर 4p मायनस 5 आणि दुसरा फॅक्टर 4p मायनस 5. समजलं का सगळ्यांना. आधी अशा पद्धतीचा जर हा एक ट्रायनोमियल आहे, काय आहे, हा एक ट्रायनोमियल आहे. ट्रायनोमियल का बरं म्हणतो त्याला, कारण याच्यामध्ये 3 टर्म, 1 2 3, म्हणून हा ट्रायनोमियल आहे. कसा ट्रायनोमियल हा, परफेक्ट स्क्वेअर ट्रायनोमियल. कोणता ट्रायनोमियल, परफेक्ट स्क्वेअर ट्रायनोमियल, पूर्ण वर्ग आहे तो. काय आहे, पूर्ण वर्ग त्रिपदी म्हणू त्याला, पूर्ण वर्ग त्रिपदी ट्रायनोमियल. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर मिडल टर्म पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह वाला लागेल, याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह फॅक्टर येतील. आणि मिडल टर्म जर निगेटिव्ह असेल तर ब्रॅकेटमध्ये निगेटिव्ह फॅक्टर येतील. बाकी दोन्ही ब्रॅकेटमध्ये सारखेच चिन्ह राहतील. ठीक आहे. आणि सारखाच ए आणि बी ची किंमत सारखीच राहील दोन्ही ब्रॅकेटमध्ये. समजलं का सगळ्यांना. आपण बघा प्लस वाले एक्झाम्पल पण घेतले याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट 1 असेल, स्क्वेअर वाल्या टर्मचा कोएफिशियंट 1 च्या व्यतिरिक्त दुसरा नंबर असेल, आणि एक मायनस वाला आपण घेतलं. समजलं सगळ्यांना. ओके, राईट डाऊन. चला बघा, आतापर्यंत आपण या प्रकारचा फॅक्टरायझेशन पण बघितलेला आहे, तो सुद्धा क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलच आहे. बट याच्यामध्ये हा वेगळ्या प्रकारचा आहे. याच्यात काय, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी. म्हणजे मिडल टर्म मध्ये काय आहे, ज्या दोन संख्यांची बेरीज आहे त्याच संख्यांचा गुणाकार इकडे आलेला आहे शेवटच्या टर्म मध्ये. ठीक आहे. या फॉर्मॅट मध्ये जर एखादा क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल असेल तर त्याचे फॅक्टर बनतात एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी, या प्रकारे त्याचे फॅक्टर बनतात. आता याला क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल का बरं म्हणतात, क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल का बरं म्हणतात, कारण या संपूर्ण ट्रायनोमियलची किंवा ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनची डिग्री किती आहे, 2 आहे. सगळ्यात मोठा पॉवर व्हेरिएबलचा सगळ्यात मोठा पॉवर किती आहे, 2. इथे 2 आहे, इथे 1 आहे आणि इथे x चा पॉवर 0 आहे. तर सगळ्यात मोठा पॉवर काय आहे, 2. त्यालाच डिग्री म्हणतात. ठीक आहे. पॉलिनॉमियल मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. मग या संपूर्ण अल्जेब्रिक एक्सप्रेशनची डिग्री 2 आहे. डिग्री 2 असल्यावर क्वाड्रॅटिक म्हणतात. तर हा क्वाड्रॅटिक आहे आणि याच्यामध्ये 3 टर्म आहेत, 1 2 आणि 3, म्हणून त्याला ट्रायनोमियल म्हणतात. तर हा काय आहे, क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल. काय आहे हा, क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल. ट्रायनोमियल याचे आता आपल्याला फॅक्टर कसे फाइंड करायचे बघा. आपल्याला काय करायचे याच्यामध्ये, इकडे लक्ष द्या. जर इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल तर शेवटच्या टर्मचे असे 2 फॅक्टर शोधायचे ज्यांची बेरीज मिडल टर्म यायला पाहिजे. ठीक आहे. आणि समजा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 च्या व्यतिरिक्त एखादी संख्या असेल तर शेवटची टर्म आणि पहिली टर्म यांचा गुणाकार करायचा. आधी मी लॉंग मेथडने सांगतो, नंतर शॉर्ट मेथडने सांगतो. ठीक आहे. क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. ठीक आहे. आता बघा ह्या क्वेश्चन मध्ये, हा जो क्वेश्चन लिहिलेला आहे आणि ह्या क्वेश्चन मध्ये काय फरक आहे, काहीच फरक नाही. बरोबर ऑब्झर्व करा. त्या ट्रायनोमियल मध्ये दोन्ही टर्म, पहिली आणि शेवटची टर्म स्क्वेअर नंबर असेल, पण ह्या ट्रायनोमियल मध्ये स्क्वेअर नंबर आहे का, नाही आहे. हा फरक आहे दोघांमध्ये. मग त्याचे फॅक्टर वेगळे येतात, याचे वेगळे येणार ना, कारण त्याच्यात दोन्ही स्क्वेअर नंबर होते. तर इथं परफेक्ट स्क्वेअर आला, याच्यामध्ये नाही येणार. बघा आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, शेवटच्या टर्मला काय लिहिलंय, ए इंटू बी च्या फॉर्म मध्ये लिहिलंय आणि मिडल टर्मला ए प्लस बी लिहिलंय. म्हणजे ज्या 2 संख्यांचा गुणाकार शेवटची टर्म आहे त्याच 2 संख्यांची बेरीज मिडल टर्म राहणार. मग काय करायचं, इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, किती आहे 1.
मग शेवटच्या टर्मचे असे दोन फॅक्टर शोधायचे की त्यांची बेरीज किती यायला पाहिजे? 5 आली पाहिजे. किती? 5. मग 6चे असे दोन फॅक्टर सांगा की त्यांची बेरीज सुद्धा 5 येईल. 3 दुने 6. 3 दुने 6. हा गुणाकार आहे किंवा ही शेवटची टर्म आहे, पॉझिटिव्ह आहे. बरोबर. तर दोन संख्यांचे चिन्ह पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह गुणाकार येईल. दोन संख्यांची चिन्ह निगेटिव्ह जरी असले तरी पॉझिटिव्ह गुणाकार येईल. परंतु मिडल टर्म कशी आहे? पॉझिटिव्ह. म्हणून दोन्ही नंबरला आपण पॉझिटिव्हच ठेवणार आणि व्हेरिएबल पण सोबतच लावू. ठीक आहे. लॉंग मेथडने सोडवतो पहिला क्वेश्चन आपण. मग काय करायचे याच्यामध्ये? पहिली टर्म जशीच्या तशी लिहायची, एक्स स्क्वेअर. पहिली टर्म जशीच्या तशी लिहायची. मग हे जे मिडल टर्म आहे याच्या ठिकाणी 3x अधिक 2x लिहायचा. किती? 3x अधिक 2x प्लस 3x प्लस 2x. बघा 3 आणि 2 किती होतात? 5. x आहे तर x सोबत. ठीक आहे. 3x प्लस 2x 5x प्लस इकडे बघा याच्या ठिकाणी काय लिहू शकतो मी? 3 गुणिला 2. 6ला कसं लिहू शकतो मी? 3 गुणिला 2 या फॉर्मॅट मध्ये लिहिलं बघा. एक्स स्क्वेअर प्लस ax प्लस bx प्लस a इंटू बी लिहिलंय. आता बघा इकडे एक जोडी, इकडे एक जोडी, म्हणजे 2ची पेअर बनवला आपण. पहिली मेथड शिकलो कॉमन वाली. मग याच्यामधून सांगा काय कॉमन निघेल? ह्या एका पेअर मधून काय कॉमन निघेल? काय निघेल? एक्स. याच्याकडे 2x आहेत, याच्याकडे 1x आहे, तर दोघांमधून 1x बाहेर निघाला. ब्रॅकेट मध्ये काय राहील? याच्याकडचा 1x गेला तर 1x शिल्लक राहिला ना. जो शिल्लक राहते त्याला ब्रॅकेट मध्ये ठेवायचा. प्लस 3. ओके. दुसरा इकडे पण बघा याच्यामधून काय कॉमन निघेल? 2. इकडे पण 2 आहे, याच्याकडे आहे, याच्याकडे पण 2 आहे. इथे 2 कॉमन निघेल. प्लस 2 की मायनस 2? प्लस 2 कॉमन निघाला. ठीक आहे. मग ह्या दोघांमधून 2 बाहेर काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय राहील शिल्लक? याच्या ठिकाणी x राहील आणि याच्या ठिकाणी 3 राहील. ठीक आहे. मग पुन्हा बघा ही एक टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. दोन्ही टर्म मध्ये काय कॉमन दिसते? x प्लस 3 कॉमन दिसते. हा पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेटच कॉमन आहे ना, नाही का? मग हा पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेटच कॉमन काढायचा, x प्लस 3. मग शिल्लक जो काही उरलेला असतो त्याला एका ब्रॅकेटमध्ये लिहितो आपण. याच्याकडे काय राहिलं? x राहिलं आणि याच्याकडे काय राहिलं? 2 राहिलं. अशा पद्धतीने आपल्याला 2 ब्रॅकेट मिळाले, म्हणजे 2 फॅक्टर मिळाले. ह्या ट्रायनोमियलचे हे 2 फॅक्टर आहेत, x प्लस 3, x प्लस 2. समजलं का सगळ्यांना? अजून एक क्वेश्चन घेऊ. चला आता दुसरा क्वेश्चन घेऊ आपण. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15. एक पॉझिटिव्ह वाला घेतला, एक निगेटिव्ह वाला घेऊ. ठीक आहे. चला हा सेकंड. आता पुन्हा बघा याच्यामध्ये शेवटची टर्म आणि पहिली टर्म. चला पहिली टर्म आहे स्क्वेअर नंबर, पण शेवटची टर्म स्क्वेअर नंबर आहे का? नाहीये. त्याच्यामुळे आपण परफेक्ट स्क्वेअर वाला फॅक्टर इथं लिहिणार नाही. मग काय करणार याच्यामध्ये? बघा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे? इथं 1 आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे एक्स स्क्वेअर सोबत असलेली संख्या किती आहे? इथं 1. अशा वेळेस आपण काय करतो? फक्त आणि फक्त कॉन्स्टंट चे असे 2 फॅक्टर शोधतो की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी मिडल टर्म यायला पाहिजे. म्हणजे त्या संख्यांचा गुणाकार 15 पण पाहिजे आणि त्याच संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी -8 पाहिजे. मग अशा कोणत्या 2 संख्या आहेत की त्यांचा गुणाकार 15 येते? 5 आणि 3. 5 त्रिक 15. 5 त्रिक 15. आणि 5 आणि 3 ची बेरीज केला तर किती येते? 8. पण -8 आहे. मग बेरीज मायनस मध्ये कधी येते? बेरीज मायनस मध्ये कधी असते? बेरीज केल्यानंतर मायनस कधी देतो आपण? जेव्हा दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे असतील, मायनस असतील. बघा -5 आणि -3. जर -5 आणि -3 चा गुणाकार केला तर पॉझिटिव्ह 15 येणार आहे. मायनस इंटू मायनस प्लस. आणि दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे असल्यानंतर बेरीजच होते. मग 5 आणि 3 8. आणि दोन्ही संख्यांचा चिन्ह जो सारखा आहे तोच आपण देतो बेरीज झाल्यानंतर. म्हणजे याच्यामध्ये काय लिहिणार आपण? एक्स स्क्वेअर जसंच्या
तसं -8च्या ठिकाणी आपण काय लिहिणार? -5x - 3x, -5x - 3x. आणि याच्यामध्ये आता +15 आहे, +15च्या जागेवर काय लिहिणार आपण? -5x गुणिला -3x चला प्लस लिहितो इथं आणि ब्रॅकेटमध्ये -5x गुणिला -3x, म्हणजे a इंटू b आणि इथे a प्लस b. ठीक आहे, मग इथे एक पेयर झाली आणि ही दुसरी पेयर झाली. सांगा पहिल्या पेयर मध्ये काय कॉमन निघतो? काय कॉमन निघतो? x. मग काय शिल्लक राहिला सांगा? x - 5, x - 5. दुसऱ्या पेयर मध्ये काय कॉमन निघतो सांगा? सांगा काय कॉमन निघतो? x नाही राहणार, फक्त नंबर राहणार. ठीक आहे, इथे x राहणार नाही, फक्त आणि फक्त काय राहणार? नंबर राहणार. आता सांगा हे जे x लिहिलं ना आपण, हे फक्त मिडल टर्म मध्ये लिहायचे आणि इथं फक्त आणि फक्त नंबर लिहायचे विदाउट व्हेरिएबल. आता सांगा आता काय कॉमन निघेल याच्यामधून? दोघांमधून काय कॉमन निघेल? 3. किती कॉमन निघला? 3. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिला? x आणि -5. बघा आता याला याने ह्या -3ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर वरची टर्म जशी तशी आली पाहिजे. ठीक आहे, -3 गुणिला x -3x आला आणि -3 गुणिला -5 आहे, म्हणजे 5 त्रिक 15, पॉझिटिव्ह 15 येते. आता दोन ब्रॅकेट पुन्हा सेम आहेत, मग एका ब्रॅकेट मध्ये काय राहील? x -3 एका ब्रॅकेट मध्ये आणि एका ब्रॅकेट मध्ये x - 5. अशा पद्धतीने लॉंग मेथड आहे ही, स्टेप बाय स्टेप सांगितलंय तुम्हाला. पण आपल्याला स्कॉलरशिप मध्ये 7वीच्या किंवा 8वीच्या NMMS मध्ये एवढ्या लॉंग पद्धतीने सॉल्व्ह करायचं नाहीये. सध्या हे लिहून घ्या. हे दोन ट्रायनोमियल आहेत, हा एक आणि हा एक. ठीक आहे, दोन्ही ट्रायनोमियलला आपण लॉंग पद्धतीने लॉंग मेथडने सॉल्व्ह केलं आहे. बट आपल्याकडे एवढा वेळ नसतो, मग याला शॉर्ट पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा ते बघा. हे मिटवतो आता. ठीक आहे, आणि सेम मेथड सगळ्याच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला फॉलो करायची. आता इकडे लक्ष द्या सगळे. काय करायचे याच्यामध्ये? अशा प्रकारच्या क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल मध्ये शेवटची टर्म आणि फर्स्ट टर्म मध्ये जो नंबर असतो त्याचा गुणाकार करायचा. शेवटची टर्म आणि फर्स्ट टर्म मध्ये जो नंबर असतो त्याचा गुणाकार करायचा. 6 1 6 सोबत चिन्ह पण द्यायचा गुणाकाराचा. +6 येते तर +6. त्याच्यानंतर या 6चे असे दोन फॅक्टर शोधायचे की त्यांची बेरीज मिडल टर्म येईल. ठीक आहे, 3 गुणिला 2, 3 गुणिला 2. बघा 3 आणि 2चा गुणाकार किती होते? 6 होते. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होते. दोन पॉझिटिव्ह संख्या आहेत, सारखे चिन्ह आहेत, तर दोघांची बेरीज होईल 5 आणि सारखा चिन्ह पॉझिटिव्ह आहे दोघांना म्हणून +5. ठीक आहे, आता इकडे बघा या ट्रायनोमियल मध्ये कोणता व्हेरिएबल यूज केलेला आहे? व्हेरिएबल कोणता आहे? x. अरे कोणता चल आहे याच्यामध्ये? x आहे, x. तर इथेच लावायचं त्याला x आणि x. चिन्ह दोघांचे कोणते आहेत? पॉझिटिव्ह. मग या प्रकारचा जेव्हा ट्रायनोमियल दिलेला असतो त्याचे फॅक्टर या पद्धतीने मिळतात आपल्याला. तर या प्रकारे मिळतात ना असे दोन ब्रॅकेट, तर अशा प्रकारे दोन ब्रॅकेट लिहून घ्यायचे. मिळाले दोन ब्रॅकेट. मग पहिल्या ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये जी पहिली टर्म आहे ती सारखीच राहील. इथे काय आहे? 1x चा स्क्वेअर आहे. हा कितीचा स्क्वेअर आहे? 1x चा स्क्वेअर आहे. तर इथे काय लिहायचं? फक्त x. 1x म्हणजे x. इथे पण काय लिहायचा? x. मग हे जे दोन नंबर आहेत यांना फक्त नंबरला, इथे आपण व्हेरिएबल नाही लिहिणार, फक्त नंबर जसेच्या तसे उचलून इथे मांडायचे. ठीक आहे, उचलत नसेल तर हाताने उचलून इकडे मांडायचं. अच्छा, पेनाने उचलून मांडायचा. इथून पेनाने उचलून इथे मांडायचा. ठीक आहे, येते याच्या निबवर येते. बघा +3 आहे तर +3 आणि +2 आहे तर +2. झाले फॅक्टर. नाही, तो तुम्हाला दिसण्यासाठी ठेवलेला आहे.
समजलं का? याच्यात कॉमन वगैरे काढायची काही गरज नाही. ही लॉंग मेथड आहे. ठीक आहे, लॉंग मेथड मध्ये कॉमन काढावं लागते. ही शॉर्ट मेथड आहे. ठीक आहे, काय केलं याच्यामध्ये आपण शेवटची टर्म आणि फर्स्ट टर्म मध्ये जो नंबर असतो त्याचा गुणाकार केलं. 6 1 6 पॉझिटिव्ह 6 आला. मग पॉझिटिव्ह 6 चे असे दोन फॅक्टर शोधायचे ज्यांची बेरीज मिडल टर्म येणार. मग 3 दुने 6 तुम्हीच सांगितलं. मग 3 दुने 6 पॉझिटिव्ह आला, पॉझिटिव्ह 6 आणि दोघांची बेरीज 5 येते आणि दोघांचे चिन्ह सारखे असल्यामुळे पॉझिटिव्हचा चिन्ह. ठीक आहे, मग काय केलं आपण इथे बघा 1x चा स्क्वेअर आहे किंवा याच्यासोबत जो नंबर असतो तो नंबर लिहायचा. याच्यासोबत काय आहे इथे 1 आहे तर इथं 1 लिहिला आहे 1 आणि सोबत x लिहिला. इथे पण 1 आणि x लिहिला. दोन्ही ब्रॅकेट मध्ये सेमच राहील 1x 1x आणि इकडे मग +3 आहे +2 आहे तर जसेच्या तसं +3 आणि +2 हे झाले फॅक्टर. समजलं का? आता हा बघा क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल याला लॉंग मेथडने सॉल्व्ह केलं. आता शॉर्ट मध्ये काय आहे x² - 8x + 15. प्रोसेस काय आहे शेवटची टर्म आणि फर्स्ट टर्म यांचा गुणाकार करायचा. 15 1 15 पॉझिटिव्ह 15 की निगेटिव्ह पॉझिटिव्ह 15. मग पॉझिटिव्ह 15 चे असे दोन फॅक्टर सांगा ज्यांची बेरीज मायनस वाटेल. 5 त्रिक 15. मग आता इथं -8 आहेत. मग दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे राहतील की वेगळे राहतील? अजून एक सांगतो बघा लक्षात ठेवा. जर हा गुणाकार शेवटची टर्म आणि पहिल्या टर्मचा गुणाकार जर मायनस मध्ये असेल, शेवटची टर्म आणि फर्स्ट टर्मचा गुणाकार जर मायनस मध्ये असेल याचा अर्थ हे जे दोन फॅक्टर मिळणार आहेत त्याच्यामध्ये दोघांचे चिन्ह वेगवेगळे राहतील. एक प्लस मध्ये आणि एक मायनस मध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह गुणाकार आला तर दोघांचे चिन्ह सारखे राहतील. मग कोणते तर मायनस आणि मायनस. का बरं मायनसच दिलं? कारण 5 आणि 3 8 होते बेरीज परंतु -8 आहे. -5 आणि -3 ची बेरीज -8 आहे. +5 आणि +3 ची बेरीज +8 आहे. समजलं का? मग आता काय करावं लागेल आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये x आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण x लिहावं लागेल. एका ब्रॅकेटमध्ये -5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -3 लिहावं लागेल. झाले फॅक्टर मिळाले x - 5 x - 3. सगळ्यांना समजलं का? आता असा आपण क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल घेऊ ज्याच्यामध्ये x² सोबत 1 च्या व्यतिरिक्त दुसरा नंबर असेल. ठीक आहे, जसं 2x² - 9x + 9 2x² - 9x + 9. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता हा क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल आहे. हा क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल आहे 2x² - 9x + 9. प्रोसेस काय आहे? प्रोसेस काय आहे याला सॉल्व्ह करण्याची? सांगा. कोणाचा गुणाकार? पहिली टर्म आणि शेवटची टर्म यांचा गुणाकार. 9 दुने 18 +18 की -18 प्लस पॉझिटिव्ह 18. आता पॉझिटिव्ह 18 चे असे दोन फॅक्टर शोधा ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी -9 आहे. सांगा. 6 त्रिक 18 6 आणि 3. बघा 6 त्रिक 18 होतात. पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह येते पण इकडे -9 आहे आणि 6 आणि 3 ची बेरीज 9 होते. मग दोघांना चिन्ह कोणते देऊ? मायनस. दोघांना चिन्ह कोणते? मायनस. बघा -3 आणि -6 ची बेरीज काय होते? -9 आणि मायनस इंटू मायनस प्लस 6 त्रिक 18. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे. ठीक आहे, मग आता काय करणार आपण एका ब्रॅकेटमध्ये आता किती लिहिणार इथं ब्रॅकेटमध्ये 2x लिहिणार. किती लिहिणार? 2x. इकडे पण 2x. पहिल्या ब्रॅकेटमध्ये -6 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -3. आता जर ह्या ब्रॅकेटमध्ये हे जे फॅक्टर मिळतात यांच्यामध्ये जर सारख्या संख्येने जर भाग जात असेल तर भाग द्यायचा. जसं बघा
इथे 2x आणि -6 आहे, या दोघांना कोणत्या संख्येने भाग देते? 2 ने. तर भाग द्यायचा. 2x ला 2 ने भाग दिल्यानंतर किती राहिली ते? 1. आणि 6 ला 2 ने भाग दिल्यानंतर किती राहिली तर? 3. 3 दुने 6. इथे दोन्ही संख्यांना भाग देते का सारख्याच संख्येने? नाही जात. मग नाही, तो तसाच राहील. मग 2x - 3, कारण दोघांना भाग गेला पाहिजे. समजलं का सगळ्यांना? ओके. तर अशा पद्धतीने आपण शॉर्ट पद्धतीने फॅक्टर फाइंड करू शकतो. कशाचे? क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलचे. ओके.